आता मागचे 4-5 वर्ष त्यातल्या काही शेतकऱ्यांना बोललो मी, तर ते उताराला उभी समांतर बेड केले यांनी. हे 2-4 वर्ष चांगल्या पावसाचे होते, त्यामुळं समांतर बेड करणं हे फायद्याचं झालं. पण कमी पावसाचं वर्ष असेल तर त्याला उताराला आडवं केलेलं चांगलं का उताराला समांतर केलेलं चांगलं? आता शेवटी गोष्ट अशी आहे की पाऊस आम्ही केलेल्या वर्षी कुठला चांगला होईल कसा होईल हे काय आपल्या हातात नाही. त्याच्यामुळं मुळात बेड कशासाठी करायचे, जर एका वेळी जास्त पाऊस पडला तर ते जमिनीत पाणी साचणार, अतिरिक्त पाणी बांधल्या नाल्यातून जलद बाहेर निघून जाऊ म्हणून बेड आहे. पाऊस नाही पडला तरी चालतंय, पाऊस पडला तरी चालतंय. एखाद्या वेळेला जास्त पाऊस पडला तर अतिरिक्त पट बाहेर निघून जाईल. उतार असला तर जास्त लवकर निघून जाईल आणि उतार नसला तर उताराला जर आडवे पाडले आणि आपण मशागत करताना दोन्ही बाजूला चढवतो, माती ढकलली जाते कडेला आणि कडेला चढ झाला त्या नाल्याच्या आणि पाणी कडेला जाऊन सामडून राहिलं नाल्यात, तर त्या नाल्याचा याचा काही उपयोग नाही. आता समजा त्याच्या पुढे पाऊस कमी झाला आणि उताराला तुमचे समांतर बेड आहेत, पाऊस कमी झाला तर काय होईल? पहिलं वर्ष असेल तर ते वाफे पोकळ असतील, त्यावेळेला ते वाफे पाणी निघून जाईल त्याच्यात कदाचित. पण दुसऱ्या वर्षीपासनं ते वाफे अजिबात जमीन बसलेली झाली की उताराला दिशेनं तुम्ही जर पाडलेले असले तर जादा पाऊस पडला तर पाणी लवकर निघून जाईल. कमी पाऊस पडला तर बसलेल्या जमिनीत वाशवी बघून फक्त वरचे 1-2 बोटाचा खालची मूळ टिकून राहील. वरच्या 2 बोटात शोषण करणारे मुळे नसतात, सगळे मुळे खाली असतात. त्याच्यामुळे 2 पावसात अंतर पडलं तरी चांगलं आहे. 2 पावसात अंतर म्हणजे एका वेळी जास्त पाऊस पडला तरी दोन्हीलाही चांगला आहे. फक्त एकेकाळी काय होतं की पाऊसमान व्यवस्थित असतं, अवर्षण प्रवण भागामध्ये मुळातच पाऊस कमी पडत होता. आता तसं होत नाही, कमी वेळात जास्त पाऊस पडायचे प्रमाण वाढलंय. त्याच्यामुळे उताराच्या दिशेनं बेड असणं चांगलं. पूर्वीपासून काय प्रथा होती की जमीन नांगरायच्या आणि वाफे करायची, मग अवर्षण प्रवण भागामध्ये उताराला म्हणजे बेड असणं चांगलं त्यावेळेला. आणि पोकळ जमीन असली तर ते जास्त पाणी निघून जाईल. पण आता काय आहे की आपण बिना नांगरणीकडे ज्यावेळेला जातो त्यावेळेला उतारालाच पेड असून जास्त दोन्ही शक्यते तर आपल्याला ते काम करता येईल. जास्त झाला तर कमी जाता. उताराच्या दिशेचा एक त्याला जोड याची दिली आहे मशागती, शून्य मशागती. नाही तर अदरवाईज उताराच्या दिशेनं जर बेड केले तर जमिनीचं योजन फार होतं, होतं जाते बाकी फार मोठ्या प्रमाणात. मी त्याला एक आपल्याला पर्याय त्यांचं म्हणणं आहे ना, पहिल्या वर्षी होईल ना, नंतर सही कॉम्पॅक्ट झाली ना, मग त्याच्याबद्दल ते शून्य मशागत, त्याच्याबद्दल मशागत असेल तिथे नाही, मशागत असेल तिथे वाहून जाईल. आडवच पाहिजे मशागत. माझ्या शेतीमध्ये मी बेड पाडतो 5 वर्षापासून, पण पाण्याच्या प्रवाहाच्या उलट दिशेने पाडतो. हा म्हणजे विषय पाण्याच्या उलट प्रवाहाच्या मी त्याला सुधारणा काय त्याच्यामध्ये पाणी मी असा मी शेतकरी आहे, मी असा विचार करत नाही आता ह्या वर्षी जर पाणी जास्त झालं तर मग आपल्या शेतात पाणी हे तुंबून राहील किंवा कमी झाला उभा होऊन जाईल, असा कधी मी विचार केला नाही. याच्यासाठी काय नियोजन केलं, त्याच्यामध्ये बंधाऱ्याच्या कडेला आडवे पाडले. बंधाऱ्याच्या उलट प्रवाहाच्या दिशेने मी बेड पाडतो, दरवर्षी पाडतो. आणि माझी शून्य मशागत शेतीचं तंत्रज्ञान आहे. 5 वर्षापासून शेती नांगरत नाही. माझ्याकडे 50 शेतीचा ट्रॅक्टर आहे. मी शेती नांगरत नाही, वखरत नाही, काय तिला असं उकरत सुद्धा नाही. असं उकरायचं, हाताने उकरायचं, झाड उपटायचं सुद्धा मला ते म्हणजे पिट्टू वाढेल. उपटलं तुम्ही त्याला पाहिलं असं चालतं. उलट प्रवाहाच्या दिशेने जी बेड पाडतं, जे अतिरिक्त पाणी झालेलं आहे
त्या बंधाऱ्याच्या कडेने आपण आडवे 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 त्याला काय म्हणतो आपण आडवे चर नाही ते ह्याच पद्धतीने चर म्हणून नाही आपण तो विचारच नाही केला नाही. हे पाणी आपल्या शेतात तुंबून राहील किंवा कमी पडेल हा विचारच नाही. पण आडवे बंधाऱ्याच्या आडवेला आपण ते वखर आणतो त्याला काय म्हणतो आडवे हा ना ही पद्धत आहे, रूढ पद्धत आहे ती हजारो वर्षापूर्वी. आता ही जी हरित क्रांती आली त्याच्या साठच्या दशकात आली त्याच्या अगोदर आपण जी शेती करत होतो त्या पद्धतीने ते आडवे पाडणे की ही आपोआपच क्रिया होतं. ही नैसर्गिक क्रिया ही निसर्गालाच कामाला लावायचं. आपण काही नवीन करायचं नाही. शिल्लक झालेलं पाणी त्या आडव्यानं आपोआप निघून जाईल. बरोबर. नाही त्याला दोन्ही बाजून उतार सारखा असेल तर काय जमीन कुठे उंच साठेल तर याला तुम्ही एका ठराविक ठिकाणी जर समजा तर आडवे छोटे छोटे हे उघडले हा तर त्या आपोआप ते पाणी एकमेकाला मिसळ तर निघून जातो. दोन्ही बाजूला एका बाजूला तरी उतार त्याला असणारच. तुमचा पाणी जेवण जास्त होता आणि त्याच्यामध्ये जे माझी जी 7 एकर शेती 2-3 ठिकाणी माझी प्लॉट आहे 7 एकर शेती होती माझी. त्याच्यामध्ये अशी उलट प्रवाहाच्या दिशेने मी बेड पाडली. अतिरिक्त पाणी जाण्यासाठी मी असे आडवे त्याला 2-2 तास पाडली. मुलाला सांगितलं पाडावे. आणि ती जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये पाणी पूर्वी पाणी त्याच्यामध्ये पाणी नव्हतं अजिबात पिण्यापुरतं पाणी नव्हतं. ते बेड पाडल्या शून्यमशागत तंत्रज्ञानातून बेड पाडून त्याच्यावर पीक घेतलं आणि ते पाणी तिथंच थांबलं. अतिरिक्त पाणी बंधाऱ्याच्या कडे एकूण जिकून उतार असं तिकून ते चालले गेले. त्या विहिरीला पाणी आज 5 वर्षामध्ये पूर्ण शेती त्याच्यात बागेली केली. पाणी उरलं पाणी मुरलं तिथं. आणि शून्यमशागत तंत्रज्ञानाला ही नैसर्गिक ही भूसूक्ष्मजीवशास्त्र दादांनी सांगितलं त्याप्रमाणे ही क्रिया ही नर आतमध्ये चालू असतं त्यांचं आखायला. आपण तरी झोप घेतो पण हे सूक्ष्मजीव जे शास्त्र आहे ते जमिनीमध्ये जे रिसायकल त्यांची जी चालू आहे हे ती झोप घेत नाही. त्याला झोप येत नाही. ते काम त्यांचं करायचंय. ते त्यांचं काम सोडून आपणच करायला लागलो. त्याच्यामध्ये उत्पादन खर्च जो प्रोडक्शन कॉस्ट आहे ते वाढत चालला. आपल्या क्षमतेत काही राहायला तयार नाही. म्हणून जे आता जे आडवे जे हे केलं तुम्ही आडवे केले आणि बाजूनं नाल्या काढल्या म्हणून जास्तीचं पाणी जे आहे ते वाहून गेलं. आणि ते म्हणते ते उतारलंय त्या बाजूला. एका बाजूला त्याला उतार असतोच. इकडच्या बाजूला पूर्व किंवा पश्चिम बाजूला उतार असतोच आणि पाण्याचा भासा उघड प्रवाहाच्या दिशेने येतात. जिथं लाभणी जास्त असते ना एखाद्या तुकडा असा आहे तो एखाद्या वाट्याला लाभचा तुकडा आहे तिथं कुठे उतार होतं कुठे कुणाचा येतो अशा ठिकाणी ठराविक अंतरावर जर आपण हे पाडले तर ते कुठे ना कुठे पाणी मिसळून ते शेवटी जाईल. पण निसर्ग जमिनीला 10 ते 15 फुटावर जर एक चर काढलाय काही नाही 25-50 फुटावर जरी काढलं तरी जास्तीचं पाणी पाणी त्याच्यातून निघून जातं. देश काय आहे दोन्ही उत्तराला आडवं मी यासाठी विचारलं. यावर्षी अल निनो आहे होता त्याचा जास्त इफेक्ट मराठवाड्यावर जाणवतो. तसाच मराठवाडा हा कमी पावसाचा प्रदेश आहे आणि अल निनो आल्यानंतर मराठवाड्यात जास्त जाणवत आहे. मग अशा वर्षी आपण सांगितलं की उत्तराच्या दिशेनं करा. उत्तराचं आडवं जर केलं तर पाणी मोडण्यासाठी जास्त फायदा आहे. उताराच्या आडवं करण्यापाठीमागे उद्देश काय आहे? पाणी मोरवणे. पाणी मोरव नाही हा हे बरोबर आहे. परंतु पाऊस कमी पडणार आहे आणि पडणारा पाऊस आपल्याला ज्यादा मोरवायचा आहे हे उद्दिष्ट वेगळं आहे. आणि पाऊस ज्यादा पडणार आहे आणि तो जलद वेगाने निसटून बाहेर जायला पाहिजे हे उद्दिष्ट परत वेगळं आहे. आता आपल्याला जास्त पाऊस पडतोय त्यावेळेला उद्दिष्ट बदलायला लागेल. दुसरी गोष्ट आहे की काका म्हणतात तसं धूप होती. धूप केव्हा होती? जर तुमची सपाट जमीन असेल तर ते सगळं पाणी गोळा होत तर सखलात जो भाग असेल तिथं ते सगळे प्रवाह एकत्र होऊन ती वाहत जाऊन सगळं धुऊन जातं. ज्यावेळेला तुम्ही उताराच्या दिशेनं वाघे काढावर किंवा आता याचे 2 परत भाग आहेत त्याच्यावर परत संपवू. पण उताराच्या दिशेनं तुम्ही मध्ये जर चर पाटलेले असले तर त्या चरातनं पाणी वाहून जाईल. वरनं पाणी पाझरून ज्या चरात येईल त्या ठिकाणी झोप होणार नाही. आडवी चलते हा. आडवी तर आडवी चलते. आता परत माझं सखलात आहे आणि बाकीच्या वरच्या लोकांचं पाणी माझ्या रानात येते. मग उताराच्या दिशेनं आमचे
वाफे असले तर जास्त चांगलं. माझी जमीन एकदम वापशाची आहे, हलकी आहे, मग मी वाफेत आल्याची काय गरज नाही. मोठा मला 4-5, 5-5, 10 एकराचा डाग आहे. आता ते वाफे करणे ते वगैरे सगळं आम्ही करून बसलो तर ते पेरणी करणे आणि वगैरे खूप अवघड गोष्टी होतात. काही लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला 25 एकर पीक करायचं, आम्हाला 20 एकर पीक करायचं, आणि ते ठरवून घेत की वेळेला तिची पेरणी व्हायला पाहिजे. वाफेत पटून तिथे मार खाते. पण बेड म्हणतात असे वाफे गाडी व्हावे अशा ठिकाणी आम्हाला ट्रॅक्टरनं पेरणी करायची आहे, तर तुम्ही गाडी वाफ्यात अडकला तर ट्रॅक्टरवर गाडी वाफ्यात ट्रॅक्टरच्या बरोबर टायरी त्या मध्यात नालीनं जायला पाहिजे आणि त्याची वाफ्यावर पेरणी करून एवढी यंत्र असतात तरी काही पालन नाही आहे. बीबीएफ येते परंतु तुमची जमीन जड असेल तर हे ठीक आहे. जमीन जड नाही, माझी एकदम हलकी आहे, नेताना शक्ती उत्तम आहे, मग मी तरीही जास्त पाऊस पडेल असं गृहीत धरून 40, 50, 60 फुटावर त्या मजदुराप्रमाणे एक खाली पाडून टाकले की प्रश्न संपतोय. बागायती पिकांना बीबीएफ आपण म्हणतो, पण जिथे आता अलीकडे हरभरा, सोयाबीन किंवा ते पूर्वी सोयाबीन घेतात आणि त्यावर नंतर हरभरा घेतात, ते बेड मोडत नाहीत वगैरे, त्याला ड्रिप सिस्टीम त्यांनी हे केलेली आहे. अशा ठिकाणी बेड उचललेले असतात, तर त्या ठिकाणी ट्रॅक्टर नाही, ते पेरणं अवघड आहे. ते म्हणतात ते पेरणं प्लेन सरफेसवर जमतंय. बीबीएफला उचललेल्या बेडला ट्रॅक्टर पेरणं अवघड. एकाच नियम सगळीकडे चालू राहणार नाही. त्या परिस्थितीनुरूप त्या नियमामध्ये योग्य बदल करणं गरजेचं आहे. असं नाही म्हणतो आपण इथे चर्चा करून हा नियम ठरवला तर तो जगात सगळीकडे त्याला योग्य दिला नाही. एकदम हलकी जमीन असेल, चांगली दिसेल परिस्थिती सापेक्ष फरक जो करायला पाहिजे तो तिथल्या स्थानिक परिस्थितीवरून मूळ नियम एकच असेल कुठला तरी, की बाबा पाणी लवकर जमिनीच्या बाहेर जावं आणि ते निघून वापसा यावं. ह्या ठिकाणी कसं करायचं, या ठिकाणी कसं करायचं, या ठिकाणी कसं करायचं, हा स्थानिक परिस्थितीवर अभ्यास करून हा निर्णय घ्यायला पाहिजे. असा एकच नियम याच्या बाबतीत ठरवता येणार नाही. आणि तण व्यवस्थापनाचे काय फायदे याच्यात? तण व्यवस्थापनाचे फायदे भरपूरच आहेत. आजपर्यंत आपण तणाकडून फक्त शत्रुत्वाच्या नाशाची बघत आहोत. तण आणि पिकाची स्पर्धा होती. टाकलेलं मुलखाच्या मागातलं आणलेलं रासायनिक खत किंवा काय तुमचं सेंद्रिय खतातली अन्नद्रव्य असतील ती तणाने खाऊन टाकली तर माझ्या पिकाची उपासमार होईल, माझं नुकसान होईल. पिकाची उपासमार झाली तर उत्पादन घटले. म्हणजे तण नको अजिबात जागेला. तणमुक्त शेती म्हणजे तणमुक्त शेतीच्या ध्यासापोटी तणनाशक निघाली. पूर्वी आम्ही कोळप्याने पाय मारत होतो, भांगाली होतो. हे सगळं आम्ही 30-35 वर्ष तणमुक्त शेतीचा ध्यास प्रचंड घ्यावा. त्याच्यासाठी वाटेल तेवढं मनुष्यबळ, पैसे सगळं खर्च केले. काही लोकांनी सांगितलं की अरे तणाचा उपयोग करायला शिका, तण याला मित्रत्वाच्या नात्याने बघा, शत्रुत्वाच्या नात्याने बघू नका. आणि तणाची मैत्री करायला काय, तणाची मैत्री म्हणजे सापाची मैत्री करून पुढे ज्या वेळेला अरे विधात्यानं तण आपल्याला का दिला असेल, मुद्दाम आपल्या शेतकऱ्या डोक्यावर काय धोरणा टाकला आहे का, काय त्या भूमिहीन लोकांच्या रोजगारासाठी हे तिने टाकलंय, त्याची सोय केली आहे. काहीतरी विधात्याचा चांगला उद्देश आहे या पाठीमागा असं